नुकत्याच ग्लासगो येथे सुरू पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने पॅरा ॲथलेटिक्समध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे. पुरुषांच्या 100 मीटर T47 अंतिम शर्यतीत नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील आदिवासी पाड्यातील तोरण डोंगरी अलंगून या गावातील दिलीप महादू गावित याने सुवर्णपदक पटकावत देशाची मान उंचावली आहे. पुरुषांच्या 100 मीटर T47 अंतिम शर्यतीत दिलीप महादू गावित याने अवघ्या 10.71 सेकंदात शर्यत पूर्ण करत राष्ट्रकुल स्पर्धेतील विक्रमी आणि हंगामातील सर्वोत्तम वेळ नोंदवली आहे. या शानदार कामगिरीमुळे त्याने सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. दिलीप गावित हा सुरगाणा तालुक्यातील आदिवासी भागातील तोरण डोंगरी या गावचा असून त्याने संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार कॉम्रेड JP गावित यांच्या आदर्श समता शिक्षण प्रसारक मंडळ अलंगून तालुका सुरगाणा या शिक्षण संस्थेच्या शहीद भगतसिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेतले आहे. या संस्थेत त्याच्या खेळाचा पाया रचला गेला. येथील मैदानावर त्याला खेळाचे बाळकडू व डावपेच शिकवले. त्यानंतर पुढील शिक्षण आणि खेळासाठी तो बाहेर पडला. त्यानंतर श्री काळे सरांच्या मार्गदर्शनाखाली त्याचा खेळ उंचावत गेला. संस्थेच्या माजी विद्यार्थी म्हणून त्याने एका हाताने सुवर्ण इतिहास लिहिला. हा संस्थेसाठी मोठा अभिमानाचा क्षण ठरला आहे. त्याच्या गोल्ड कामगिरी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार कर्मयोगी कॉम्रेड JP गावित, सर्व संचालक मंडळ, विद्यालय व आश्रमशाळा विभागाचे प्राचार्य, मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक, संस्थेतील शिक्षक, शिक्षकेतील कर्मचारी आणि सुरगाणा तालुक्यातील नागरिक बांधव क्रीडा प्रेमींकडून सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. प्रबंधभूमी न्यूजसाठी सुरगाणा प्रतिनिधी भागवत गायकवाड. शाळेत कसा होता, पहिला कोणत्या शाळेत होता, कसा जायचा, तर आतापर्यंत मेडल भेटले, सर्व सांगा जरा आम्हाला माहिती. पहिल्यापासून डोंगरी गावात 7वीपर्यंत खेळत होता. थोडा मग तिथून धावण्यात सुटला. मग तिथून 7वी झाली ते डोंगरीमध्ये. मग 8वीला अजून त्या शाळामध्ये आला, भगतसिंग माध्यमिक शाळा तिथं आला. तर मग तिथं त्या आपले मोरे सरांशी सांगितलं का थोडा मग तो अधिक रनिंग करत सुटला. मग मोरे सरांनी चौधरी सरांनी काय सांगितलं का आपले ना काळे सराकडे पाठवले. मग तिथून देशाचं नाव गाजवला, जिल्ह्याचं नाव गाजवला, नाशिकचं नाव गाजवला. म्हणजे तिथून तो आता शिकलाय ना, तर मग आम्हाला चांगला भाव वाटतंय, असं चांगला वाटतंय. तर मग आम्हाला चांगलं वाटतंय, चांगला देशाचं नाव गाजवला, सारखा याचा नाव गाजवला. तुमचं शेवटचं बोलणं कधी झालं? शेवटचं बोलणं तिच्याशी नाही झालं. बोलणं नाही झालं. मागचं कधी बोलला होता? मागा तर ते 1 वर्ष झाले तेव्हा आलं. तेव्हा आला होता. किती वर्ष आले नाशिकला? हे म्हणजे 7-8 वर्ष झाली. आता तुम्ही कधी बोलला होता त्याच्याशी? आताशी स्पर्धेला जायचं काळे सरांना नाही सांगितलं तिच्याशी बोलणं नाही करायचं होता. आम्ही नाशिकला याव नंतर बोलणं करायचं. काळे सरांनी अजून काय सांगितलं? मोबाईल देत नाही काय? हां, मोबाईल आम्ही देतो, मोबाईल देतो, पण मग बोलण्यासाठी देतो. त्याचा मोबाईल दिला तर मग त्याला आज मोबाईलचं लागू जाईल, तो घरी येताही नाच काही करतात. मग आम्ही तिथे हरिना बोलणं करून घेतो आणि बस. मग ते काय सांगितलं मोरे सरांनी, काळे सरांनी का ते पाशी आम्ही मोबाईल नाही का, कुठं फिरून द्यायचं नाही, काहीच नाही. बाईक तिथून आम्ही मोबाईलही नाही देत तिथे. तर मोबाईलचा नाच लागू जाईल ना त्याला. मग मोबाईलचा नाच लागू जाईल तर मग आम्ही मोबाईलसुद्धा नाही त्याच्यानं खेळायला आणि तुमच्या हारी बोलणं करायला हवं. तर मग मला फोन करत होता, नंतर मग बोलणं होईल. आता मेडल मिळवलं ते कसं समजलं ते नाही म्हणजे काय ते नाशिकला ते मोरे सरांनी काय सांगितलं, काळे सरांनी काय सांगितलं का आम्ही बाहेर देशात आहो तर आम्हाला फोन नाही करायचा. तर जेव्हा आम्ही नाशिकला येऊ ना तेव्हा फोन करायचा. मग आम्ही मोबाईल बंद करून दिला. अच्छा. नाही, तुम्हाला आता कसं समजलं की मेडल आपले मोरे सरांनी फोन केला. फोन केला होता? फोन कसं वाटलं इथं बोलवलं. मग चांगलं वाटतं आम्हाला असं. कोणतेही काय ते हे शाळेचं नाव उज्ज्वल केलं, साहेबाचं नाव उज्ज्वल केलं आणि मोरे सराचं नाव उज्ज्वल झालं, चौधरी सराचं नाव उज्ज्वल झालं. ते मार्गदर्शन तुम्हाला कसं वाटतं तुमचं नाव? तर आम्हाला तर चांगलं वाटतंय. आमचं
म्हणजे तो पोरगा जिंकला म्हणजे मॅडमला जिंकून आला म्हणजे आम्हाला एकदम चांगलं वाटतंय बुवा असं. पुढं काय अपेक्षा आहे त्याच्याकडून? या अपेक्षा म्हणजे आम्हाला काय ती नोकरी पाहिजे आणि कोणताही खेळेल असं. तुमचं नाव सांगा. महादू लक्ष्मण गावी.